फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिकमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण कुकिंग बेसिक्सवरनं पुढे वळून आता ब्रेकफास्ट सिरीज चालू करतोय. ब्रेकफास्ट सिरीजमध्ये आपला पहिला आयटम आहे उपमा. तर उपमा ही आपल्याला बऱ्याच वेळेला घरी केली जाणारी रेसिपी आहे, पण बऱ्याच लोकांना पाहिजे तशी ती जमत नाही. तो लगदा होतो, गोळा होतो, नंतर कधी कधी इतका फडफडीत होतो की घशाला टाचतो. तर आज आपण स्टार्ट टू एंड एक परफेक्ट रेसिपी उपम्याची बघूया. आता सगळ्यात पहिले आपण बघूया उपम्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल. उपम्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे रवा. तर रवा मी बारीक रवा घेते. कायम असा बारीक रवा हाताला एकदम स्मूथ टेक्स्चर लागतं त्याचं. हा रवा यूज करण्याचं कारण एकच आहे की हा रव्याचं प्रमाण जे आहे ते शक्यतो कधी फसत नाही. जेव्हा आपण रवा करतो तेव्हा बरोबर दुप्पट पाणी घेतलं की त्याचं बरोबर कन्सिस्टन्सी मॅच होते. उपम्यासाठी रव्या व्यतिरिक्त लागणारा दुसरा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स तो म्हणजे चिरलेला कांदा. मी बारीक चिरून घेतला आहे. चिरलेला टोमॅटो, त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची, जिरं, मोहरी, हिंग, आलं, तेल आणि तूप. आपण हा एकदम बेसिक उपमा करतोय बेसिक इन्ग्रेडियंट बरोबर. ॲडिशनली तुम्ही ह्यामध्ये गाजर, त्याच्यानंतर मटार, हिरवे मटार आणि फ्लॉवर पण टाकू शकता. पण आपण आज एवढा काही तामझाम करत नाही आहोत. आपण बेसिक उपमा करतोय. उपम्याची सगळी भट्टी जमून येण्याकरता किंवा चांगली रेसिपी होण्याकरता सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे किंवा फॅक्टर आहे ते म्हणजे रव्याचं आणि पाण्याचं प्रपोर्शन. मी इथे पाऊण वाटी रवा घेतला आहे, बारीक रवा. बारीक रव्याला कायम दुप्पट पाण्याचं प्रपोर्शन लागतं. तर मी इथे बरोबर मोजून दुप्पट पाणी घेणार आहे. रेसिपीची सुरुवात करताना मी पहिले हे मोजून घेतलेलं पाणी उकळायला ठेवते आहे. मी गॅस चालू करते आहे. माझी कढई आता तापत आलेली आहे. आता मी त्यामध्ये टाकणार आहे थोडंसं तूप आणि बारीक रवा. आपण आता तुपामध्ये रवा हा चांगला रोस्ट करून घेणार आहोत. आपण ही स्टेप का करतो किंवा ही स्टेप का महत्त्वाची आहे, त्याचं एक रिझन आहे की रवा जेव्हा तुपामध्ये छान रोस्ट होतो त्या रव्यामध्ये असतं ग्लुटन, कार्बोहायड्रेट. जेव्हा ते फॅटला कोट करतं तेव्हा आपला रवा जो आहे तो लगदा होत नाही, तो असा छान मोकळा मोकळा होतो. आता मी कढईमध्ये थोडंसं तूप टाकते आणि त्यानंतर आपण ॲड करूया आपण मोजून घेतलेला बारीक रवा आणि छान रोस्ट करून घेऊया. आपल्याला आता हा रवा चांगला रोस्ट करायचा आहे. अजिबात तो ब्राऊन करायचा नाही आहे, तो जाळायचा नाही आहे. आपल्या हाताला साधारणपणे हलका लागेपर्यंत तो रोस्ट करायचा आहे. आता हा रवा आपल्याला हाताला हलका पण लागत आहे, छान रोस्ट पण झालेला आहे. आता आपण एका दुसऱ्या कंटेनरमध्ये तो शिफ्ट करू. रवा आपण रोस्ट करून बाजूला ठेवला आहे. आता आपण त्याची करूया फोडणी. मी कढई तापायला ठेवली आता आणि त्याच्यामध्ये आता मी टाकते तेल. आता हे माझं तेल चांगलं तापलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण टाकूया मोहरी. त्यानंतर त्यामध्ये टाकूया जिरं आणि हिंग. ची फोडणी बसली की आपण यामध्ये इमिजिएटली टाकूया कांदा. मोहरी टाकल्यानंतर मोहरी जिरं टाकल्यानंतर मी इमिजिएटली कढीपत्ता आणि मिरची टाकली नव्हती. त्याचं कारण एकच आहे, नाहीतर कढीपत्ता फोडणीमध्ये जळू शकतो. तर मी आत्ता टाकते कढीपत्ता, मिरची आणि चांगलं परतून घ्यायचं. या स्टेजमध्ये आता मी टाकते किसलेलं आलं आणि आता मी हे छान परतून घेते. आता आपण यामध्ये ॲड करूया टोमॅटो. आता हे सगळे इन्ग्रेडियंट एकत्र आपल्याला चांगले मिक्स करायचे आहेत आणि छान परतायचे आहेत.
आता माझी फोडणी छान परतून झाली आहे. आता ह्यामध्ये आपण टाकूया रवा. मग अशी भाजून घेतलेला रवा मी आता ह्यामध्ये मिक्स करते. मी आता छान परतून घेतलंय. त्यामध्ये आपण आता चवीपुरतं टाकतो आहे मीठ आणि टाकतो आहे साखर. साईड बाय साईड मी इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे पाणी ठेवलं होतं उकळायला, तर ते आता मस्तपैकी छान बॉईल झालं आहे. आता आपल्याला हे यूज करायचं आहे. हे छान आता परतून झालं आहे. आता आपण यामध्ये आपलं उकळलेलं पाणी टाकूया. ही उकळतं पाणी टाकण्याची स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण उकळतं पाणी असलं पाहिजे तरच उपमा जो आहे किंवा रवा जो आहे तो छान असा फुलून येतो. मी आता यामध्ये उकळतं पाणी टाकते आहे. तुम्ही बघाल तसा उपमा एकदम फुलून आला. ह्या स्टेजला आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे झाकण. मंद गॅसवरती आता आपल्याला एक अराउंड 15 ते 20 सेकंद या उपम्याला वाफ द्यायची आहे. आता तुम्ही बघाल उपमा हा असा छान मिळून आला आहे. आपल्याला पाहिजे तसा तो झाला आहे. आता या स्टेजमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं तूप. मी यामध्ये थोडंसं तूप ॲड करते आणि परत छान मिक्स करते. तुपाने त्याला एक मस्त चमक येते आणि उपमा इमिजिएटली खूप मऊसूत होतो. आणि हे झाल्यानंतर आपल्याला परत एकदा 10 सेकंद त्याला वाफ लावायला ठेवायचे. मस्त छान वाफ आली उपम्याला आणि उपमा आपल्याला पाहिजे तसा मस्त बनवून आलेला आहे. आता टाइम टू सर्व. उपमा सर्व करताना आपण एक नेहमी काळजी घ्यावी. उपम्याला अशी स्वतःची बॉडी नसते, त्यामुळे कोणालाही सर्व करताना प्लेटमध्ये असेल किंवा वाटीमध्ये असेल कायम मुदीचा वापर करून त्याला एक स्ट्रक्चर देऊन तेच कायम सर्व करावं. मी अशा पद्धतीने मुदीचा वापर करून हे आता सर्व करते. मी आता याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे. त्यामध्ये टाकते थोडीशी शेव, थोडी कोथिंबीर, थोडंसं टमॅटो चिरलेला आणि यामध्ये आता टाकते उपमा. मी आता यामध्ये टाकते आहे उपमा आपण जो केला आहे तो, आणि मस्तपैकी त्याला एक साचा देऊन या प्लेटमध्ये तो सर्व करूया. आपला छान असा उपमा तयार आहे. आपण आज बघितलं की सिंपल स्टेप्स वापरून आपण उपमा कसा छान करू शकतो. जर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपण आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये येऊया एका नवीन रेसिपीसह. टिल देन बाय.